नमस्कार दादा, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव रामेश्वर साहेबराव जाधव, राहणार शेलू, तालुका शेलू आणि जिल्हा जिल्हा परभणी. आपल्या गोट्यावर सध्या किती म्हशी आहे? 12 12 म्हशी. तर आपल्या गोट्यावरचं म्हणजे दिवसाचं दूध किती लिटर जातं डेअरीला? 80 लिटर जाते. 80 लिटर जातं. हा. काय भाव जातो? 70चा भाव. 70चा भाव भेटतो. आपले गोट्यावरचे जे समजा आता सध्या म्हशी किती म्हटले? 12 म्हशी. तर 12 म्हशीमध्ये सगळ्या म्हशी दूध देणारे आहे की काही गाभण काही वगैरे? गाभण आहेत ना, किती आहे गाभण? 3 गाभण आहेत. 3 गाभण, बाकीच्या दुधाच्या. 9 दुधाचे आहेत. हा. तर आपलं वर्षभराचं चाऱ्याचं नियोजन कसं असतं ते गोट्यावरती? आम्ही ऊस मका विकत घेतो कडबा, मग काय घरचा चारा. म्हणजे समजा पावसाळ्यात असं मोकळं वगैरे चारायला सोडतात मोकळं उगा 3-4 घंटे सोडतो. 3-4 घंटे हा. पावसात, आणि हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात समजा बांधून बांधून राहतात. चारा हा. असतो. म्हणजे गवत वगैरे लावलेले का मग? ऊस लावलेला आहे, ऊस किती लावलेला आहे? अर्धा पाऊण एकर आहे. अर्धा पाऊण एकर मध्ये समजा 12 म्हशीचं होऊन जातं. हा. आणि आपले म्हणजे समजा आता ऑदर गवत वगैरे काही लावलेलं आहे का ऊस सोडून? ऑदर गवत नाही लावलेलं, घरचाच कडबा. इथं दिवसभराचं नियोजन कसं असतं? म्हणजे सकाळी किती वाजता सुरू होतं, संध्याकाळी किती वाजेपर्यंत? म्हणजे हे सकाळी दिवसभराचं आमचं जे नियोजन 5:30 ला चालू होतं, 7 ला आवरत आहे. 5:30 वाजता समजा शेण वगैरे काढत सकाळी. हा. त्याच्यानंतर दूध लगेच वगैरे दुधाला लागायचं. दूध किती लिटर जातं आपल्या डेअरीला? 80 लिटर. 80 लिटर दिवसाचं. हा. भाव काय भेटतो म्हटलं? 70चा. 70चा भाव भेटतो. म्हणजे मग याचं दुधाचं तूप वगैरे बनवून विकता की फक्त दूधच वगैरे? आम्ही उर्वीत देतो सगळे. टोटल उर्वे डेअरीला नाही देत का? डेअरीला नाही देत. उर्वे 70 रुपये लिटर हा. जातं. म्हणजे पुरतं का मग समजा दूध व्यवसाय? पुरतंय ना. आदर शेतकऱ्याला जर समजा कोणाला करायचं असेल तर त्याबद्दल त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? घरचा चारा आणि स्वतः करणार असल्यावर पुरतंय. अदरवाईज नसेल. हा. नाहीतर नाही. एक म्हैस किती लिटर दूध देते आपल्याकडे? आता काही 10 लिटरची राहते, काही 14 लिटरची आहे. आमच्याकडे 14 लिटर वाले जास्त आहेत. 14 लिटर. हा. 10 लिटर वाले 2-3 आहेत. तर आपण हा दूध व्यवसाय म्हणजे कधीपासून करता? म्हणजे आता आमची तिसरी पिढी याच्यात. तिसरी पिढी. वा. हा. म्हणजे कंटिन्यू करत आले कंटिन्यू करत आलो. म्हणजे पूर्ण जे आहे म्हशी आपण कुठल्या मार्केटमधून खरेदी केलेले आहे किंवा व्यापाऱ्याकडून खरेदी केलेले आहे? परभणीचा बाजार. परभणीच्या बाजारातून खरेदी केलेले हा. आहे. आपल्याकडे ज्या म्हशी ते कोणत्या जातीचे आहेत? मुर्रा, जाफर. वगैरे? पूर्ण जाफर आहे का? शिंगाळू आहेत, पंढरपूर शिंगाळू. पंढरपुरी आणि शिंगाई. आणि आपल्या गोठ्यावरती समजा पारड पिल्ल वगैरे असतात ते आपण विक्री करतो की मग आपल्या गोठ्यावरती आम्ही घरीच सांभाळतो. घरी समजा? आतापर्यंत आपल्या गोठ्यावरती म्हणजे सगळ्यात मोठी आलेली अडचण म्हणजे कोणती आहे? म्हणजे जसं समजा खूप अडचण आली, खूप नुकसान झालं, असं कोणती एखादी अडचण? आतापर्यंत आम्हाला अजून नुकसान कधी माहितच नाही, म्हणजे नुकसान झालीच नाही. हा. म्हणजे मॅनेजमेंट त्या पद्धतीने मॅनेजमेंट असतं. स्वतः करणार आहे त्याच्यामुळे. एक म्हैस समजा किती लिटर दूध देते आपल्या गोठ्यावर? 14 लिटर. 14 लिटर. तर मग 14 लिटर दूध देणाऱ्या म्हशीला आपल्या खुराकाचं नियोजन आणि चाऱ्याचं नियोजन कसं असतं? 3-3 किलो पेंडे द्यायला टायमाला. एका टायमाला 3, हा. 2 टायमाची 6. 15-15 किलो कुट्टीचा चारा आहे. तो आदर शेतकरी काय म्हणतात की समजा खुराकाचा जो खर्च आहे समजा सरकी पेंटचा तो खर्च जास्त वाढलेला आहे आणि दुधाला भाव कमी आहे डेअरीवर. हा. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे डेअरीवर भाव कमीच पडत आहे ना फॅटला. फॅटला कमीच पडतो. हम्म. तर मग उर्वेला पुरतं वरवेला पुरत आहे. आणि ढेपचा वगैरे याचा खर्च जास्त आहे, मग त्याबद्दल काय सांगतो? चारा घरचा आहे ना आपल्याला. हे ढेपचा ढेपचं काय नाही, दुधाच्या खुराकाचा. हिशोबाने ढेप कव्हर होते ना. कवर होते. हा. ढेप काय भाव पडते आपला? ढेप आता ढेपचा भाव 4000 भाव आहे. 4000. हा. आणि याला लसीकरण वगैरे करायचं काम आम्ही करतात? काहीच नाही करीत. काहीच नाही आतापर्यंत लसीकरण काहीच वगैरे नाही. काहीच नाही. डॉक्टर छोटे छोटे नाही. पिल्ल जे येतात काहीच नाही, स्वतःच आम्ही करतो. आता काय होतं, मी बऱ्याच गोट्यावरती व्हिजिट करतो त्या ठिकाणी काय होतं हे आपले जे पारड पिल्ल वगैरे आहे ना हा. ते म्हणजे 2-3 महिन्यात लगेच म्हणजे काय होतात. त्याचं कारण काय असतं म्हणजे जास्त प्रमाणात जास्त करून ते म्हणजे जगतच नाही समजा. तर त्याचं काय प्रॉब्लेम असतो? आता वासरू झाल्या त्याला 15-20 दिवसाच्या आत जाताच औषध दिलं आणि दुधाचं सारखं प्रमाण फुलं तर काय होत नाही त्याला. दूध कधी कमी जास्त झालं ते जाताच औषध नाही दिलं तर वासरू मरत. हा, तेच महत्वाचं कारण असतं. हा. त्याच्याकडे जास्त लक्ष देतं त्याच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं. आणि 1.5 महिना. पहिले 1.5 महिना. हा. आणि त्याच्यानंतर त्याच्या अंगावरचे जे केस सगळ्यात जास्त वाढले म्हणजे जास्त वाढले त्याच्यामुळे पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे काय नाही. आणि आपल्या गोट्यावरती समजा आदर म्हणजे इतर शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या गोट्यावरचा जे अनुभव आहे तुमचा तर तो अनुभव काय सांगाल शेतकऱ्यांना? की स्वतः करणार असल्यावर ह्याच्यात प्रगती आहे, नाही तर नाही तर नाही. गाड्याच्या भरोश्यावर काहीच नाही. तर आपले जे समजा आपल्या गोट्यावरती 12 म्हशी आणि त्यापैकी म्हणजे 9 म्हशी सध्या दूध देतात आणि हा. बाकीच्या 3 समजा गाभण. सध्या नाही देत. तर मग गाभण समजा 3 म्हशी. तर मग आपलं जे वर्षभराचं दुधाची जी सायकल आहे ती कशी मेंटेन राहते समजा कंटिन्यू ह्या म्हणजे बाकी काही म्हशीचं दूध कमी झालं काही आता म्हशीचं कमी वाढलं. झाले की दुसरे यायला होते.
दुसऱ्या म्हणजे कोणत्या ज्या 3 हा आहेत 3 बांधलेले आहेत की किंवा मग दूध म्हशी दुधाच्या कमी झाल्या की ते विकून दुसरे आणता असं म्हणजे नाही नाही, cycle ते कशी तशाच होतं दुसरे आमचे असते? म्हणजे ह्या असेच ठेवायचे म्हणजे वाढत हा. जायचं. बरोबर घरी 40 म्हशी आहेत आमच्या 40 म्हशी हा इथे 12 आणि घरी 40 म्हणजे 2 ठिकाणी गोठा आहे का 2 ठिकाणी गोठा आहे. बरोबर आहे. आणि आपला उर्वे कुठं आहे शेलूला आहे की शेलूला खेडेगावामध्ये? शेलूला इथे हातगावात बी आहेत. बरोबर आहे. हम्म. आणि जमीन वगैरे किती आहे आपल्या घरी? इथे जमीन 15 एकर 15 एकर 15 एकरामध्ये म्हणजे कोणते कोणते पिकाची लागवड केला कापूस सोयाबीन आणि ऊस म्हशी करतात. आणि आपल्याकडे सध्या म्हशी पाठीमागच्या वेळेस मी विजिटला आलो त्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आपल्या इथं म्हणजे गिरगाई वगैरे होत्या पण हो. आता त्या सध्या म्हणजे कमी घरी नेले ते घरच्या गोठ्यावर हा या व्यतिरिक्त अजून काय सांगू शकतो म्हणजे काय तुम्हाला की नाही स्वतः दुसऱ्याचं काम करण्यापेक्षा हे स्वतः काम केलेलं पुरत. हा जसे की समजा अदर जे समजा काही मुलं असतात की म्हणजे युवक असतात ते समजा आता नोकऱ्यासाठी नोकरी करण्यासाठी MIDC मध्ये जातात 15,000 जॉब वगैरे करतात तर त्यांनी ती केल्यापेक्षा हे त्यांना कधी पण परवडतं समजा ते लोकांची गुलामगिरी करूच तरी स्वतःचा का बिझनेस आहे नाही. हा हा बरोबर आहे. हा हेच पूर्ण झालं. आता तुम्ही 5 लाख रुपये देऊन बी तुम्हाला जॉब लागत नाही. बरोबर आहे गव्हर्नमेंट जॉब इथं 5 लाखामध्ये तुमचा बिझनेस चालू व्हायला ना. स्वतः मालक. आणि इथलं जे आपलं म्हणजे गोट्यावरचं जे वेस्टेज आहे समजा शेण वगैरे ते आपण शेतामध्ये टाकतो की अदर शेतकऱ्यांना आम्ही अर्ध इकितो आणि अर्ध शेतात टाकतो. बरोबर काय बाबा म्हणजे काय ट्रॉली 2000 2,500 हे. आणि अदर म्हणजे पाणी वगैरे विहिरीचं समजा सगळे इथं नियोजन. सगळं जागच्या जागे तर म्हणजे आपल्या गोट्यावरती काम करणारे सगळे घरचेच आहेत की अदर म्हणजे सगळे कामगार घरचेच वगैरे आहेत. ठेवलेले? कामगार कोण नाही. सगळे म्हणजे घरचेच काम सगळे घरचेच आहेत. म्हणजे आता दिवसभरात चाऱ्याचं नियोजन म्हणजे सकाळी एकदा दूध 5 वाजता उठल्याच्या नंतर तुम्ही शेण वगैरे पाठीमागे ओढत असाल त्यानंतर दूध वगैरे काढत हा. असाल दूध वगैरे काढणं झाल्याच्या नंतर डेअरीला तिथून आल्याच्या नंतर मग त्यांना चारा चारा मग हे वगैरे दिवसभरात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं नियोजन कसं सकाळी 3 घंटे हम्म. आणि संध्याकाळी 3 घंटे आणि दुपारी एकदा पाणी पाजतो फक्त. 2 टाइम चारा. बरोबर. धन्यवाद काका तुम्ही आपल्या चॅनलवरती माहिती दिल्याबद्दल समृद्ध शेती व्यवस्थापन हे आपल्या चॅनलचं नाव आहे त्याबद्दल मी त्या चॅनलकडून आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद